जय शिवराय मित्रांनो ग्रामीण भागातील महिलांना जिल्हा परिषद योजनेअंतर्गत 90% अनुदानावरती दिल्या जाणाऱ्या शिलाई मशीन आणि पिठाच्या गिरणीच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आहे आणि याच्याच बद्दलची सविस्तर अशी माहिती ज्याच्यामध्ये अर्ज कसा करायचा, अर्जाचा नमुना, अटी, शर्ती आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये हे अर्ज सुरू झालेले आहेत याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यात महिला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषद सेस फंड अंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजना राबवल्या जातात आणि याच्यामधील एक महत्त्वाची अशी योजना ती म्हणजे अपंग महिला मुलींना पिठाची गिरणी पुरवणं, ग्रामीण भागातील महिला मुलींना पिको फॉल मशीन पुरवणं। आणि मित्रांनो, याच्यासाठी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अर्ज मागवण्यात आलेले आहेत, ज्याच्यासाठी 9 फेब्रुवारी 2024 पासून 22 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये ग्रामीण भागातील अपंग महिला मुलींना पिठाची गिरणी, याचप्रमाणे ग्रामीण भागातील महिला मुलींना पिको फॉल मशीन पुरवणं या दोन्ही बाबी करता हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत। मित्रांनो, अर्ज करण्यासाठी वय 18 ते 45 वर्ष असणं गरजेचं आहे। अर्जदार कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1,20,000च्या आतमध्ये असावं। ग्रामीण भागातील रहिवासी असणं हे देखील अर्जदारासाठी बंधनकारक असणार आहे। अर्जदार हा शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असल्यास प्राधान्य आणि त्याच्यासाठी अर्जदार यांनी सक्षम अधिकारी यांचं प्रमाणपत्र अर्जासोबत जोडलेलं देखील असणं गरजेचं आहे। याचप्रमाणे पिठाची गिरणी, शिलाई मशीन अशा वैयक्तिक लाभाच्या योजनाचा लाभार्थ्यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये लाभ घेतलेला नसावा, अशा प्रकारची देखील याच्यामध्ये अट आहे। 17 पेक्षा कमी व 45 पेक्षा जास्त वय असलेल्या लाभार्थ्याला या योजनेच्या अंतर्गत लाभ घेता येणार नाही। लाभार्थ्याचं आधार संलग्न बँक खाता असणं गरजेचं आहे। अर्जदाराचा वयाचा दाखला, टीसी झेरॉक्स प्रत, अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला 1,20,000 पेक्षा उत्पन्न कमी असावं। याचप्रमाणे अर्जदार शेतकरी आत्महत्याग्रस्त, विधवा, दारिद्र्य रेषेखाली असल्यास त्याच्याबाबतचं प्रमाणपत्र लागणार आहे। आधार कार्डची झेरॉक्स, बँकेच्या बचत खात्याच्या पुस्तकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स ज्याच्यामध्ये IFSC कोड नमूद असणं गरजेचं आहे। इलेक्ट्रिक बिल, वीज बिलाची पावती सुद्धा या अर्जासोबत जोडणं आवश्यक आहे आणि अशा प्रकारच्या कागदपत्रासह, अटी, शर्तीसह 22 फेब्रुवारी 2024 पूर्वी हा अर्ज ग्रामसेवक मार्फत गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना सादर करायचा आहे। मित्रांनो, याच्यासाठी एक अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे। महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद बुलढाणा, सन 2023-24 जिल्हा परिषद सेस फंड अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेकरता 10% लाभार्थी हिस्सा व 90% शासकीय अनुदानावरती लाभ घेण्यासाठी करावयाचा अर्ज। याच्यामध्ये योजनेची 2 नावं दिलेली आहेत। आपण ज्या योजनेसाठी अर्ज करत असाल त्याला टिक करायचे, कोणत्याही एका योजनेसाठी अर्ज करता येणार आहे। याच्यावरती लाभार्थ्याचा पासपोर्ट साईजचा फोटो द्यायचा आहे, लाभार्थ्याचं महिलाचं नाव द्यायचंय, अर्जदार विवाहित असल्यास लग्नापूर्वीचं नाव, वडिलांचं किंवा पतीचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, राहण्याचं ठिकाण, मुक्काम, पोस्ट, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जन्मतारीख या ठिकाणी द्यायचे। जन्मतारखेनुसार आजच्या तिथीला वय वर्ष पूर्ण जे असेल ते त्या ठिकाणी द्यायचे। अर्जदार अपंग, शेतकरी, आत्महत्याग्रस्त, विधवा, दारिद्र्य रेषेखाली असल्यास ते स्पष्ट करायचे आणि असलं तर त्या संबंधातील प्रमाणपत्र या अर्जासोबत जोडायचे। आधार कार्ड नंबर, बँकेचं नाव, बँकेचा IFSC कोड, याच्यासाठी बँकेच्या पासबुकची एक कॉपी जोडायची, बँकेचा अकाउंट नंबर द्यायचा आहे आणि याच्यासोबत एक प्रतिज्ञापत्र देऊन अर्जदाराला याच्यावरती सही करून हा अर्ज सादर करायचा आहे। यासोबत ग्रामसेवकाचा शौचालय असल्याबाबतचा किंवा शासकीय सेवा सदस्य नोकरी नसल्याबाबतचं एक प्रमाणपत्र पुरावा म्हणून सुद्धा या ठिकाणी सादर करायचं आहे। याचप्रमाणे गेल्या 5 वर्षांमध्ये कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचं विस्तार अधिकारी पंचायत समिती यांचं एक प्रमाणपत्र देखील याच्यासोबत जोडायचे। अशा प्रकारे हा विहित नमुन्यातील अर्ज आपल्याला 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे महिला व बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाची माहिती होती। याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। मित्रांनो, इतर जिल्ह्याच्या संदर्भातील देखील असेच नवनवीन अपडेट वेळोवेळी उपलब्ध होतात। जे अपडेट आपल्याकडे उपलब्ध होतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।